विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, मॉर्निंग शिफ्ट या सोप्याच आहेत, पण इव्हिनिंग शिफ्ट सगळ्या अवघड आहेत. माझी इव्हिनिंग शिफ्ट आहे, मला आता भीती वाटायला लागली. मी तुम्हाला सांगू का, ही तुमचा जो प्रकार आहे मला माहिती आहे, मी गेलो याच्यातून. दरवर्षी असंच होतंय. तुम्ही नुसतं काय करताय, काही करून तुम्हाला प्रूव्ह करायचंय की पेपर अवघड असणार आहे. अरे कशाला असा विचार करताय? पण या या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करणार आहे. मुद्दा काय आहे की आता आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर आहे ना, तो बऱ्यापैकी मुलांना सोपा वाटायला लागलाय. रिझन काय सांगतो, की फिजिक्स मध्ये 15 ते 20च अटेम्प्ट होतोय, केमिस्ट्रीमध्ये 35 पर्यंत मुलांचा अटेम्प्ट चाललाय. तुम्ही सोपे वाटतात पेपर. मॅथ्सचा इश्यू एक्सप्लेन करतो तुम्हाला मी. तुमचं बाळांनो काही दोष नाहीये. मॅथ्सचा प्रॉब्लेम काय होतोय, की तुम्हाला जो 90 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे आणि सीईटी सेलची अपेक्षा आहे, की या 90 मिनिटात तुम्ही जेई मधले जेई लेवल सारखे लेंदी सोपे आहेत, पण प्रचंड लेंदी असे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. हे जेई हे जे सीईटी सेल पर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे आपल्याला, की हे अशक्य आहे. आता मी तुम्हाला कन्क्लुजन सांगायला लागलोय, की जे ऍव्हरेज मुलं आहेत, त्यांचे 10 ते 15च क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत मॅथ्समध्ये. रियालिटी सांगतोय. ज्यांनी बऱ्यापैकी मॉडरेट अभ्यास केलाय ते 15 ते 20 मध्ये आहेत. ज्यांच्याकडून अपेक्षा करतोय आपण 99 पर्सेंटाईल मिळणारच आहेत, त्यांचा अटेम्प्ट 30 ते 35 आहेत. आता जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत ते 45 प्लस 40 प्लस अटेम्प्ट करतायत. त्यांचा काही नादच नाही, सोडून द्या. पण तुमच्या लक्षात आलं का, ही मुलं तणाव घेत आहेत. तुझे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, सर 30च अटेम्प्ट झाले, 32च अटेम्प्ट झाले, 33च अटेम्प्ट झाले. अरे एवढंच अटेम्प्ट होणार आहेत, कारण लेंदी क्वेश्चन्स आहेत. लेंदी क्वेश्चन्स विचारते सीईटी सेल गेली 3 वर्ष झाले. की जो प्रश्न सॉल्व्ह विदिन मिनिट करणं शक्यच नाहीये. कितीही आपण शॉर्टकट्स वापरले, कितीही टेक्निक वापरल्या, तर 50च्या 50 प्रश्नाला शॉर्टकट वापरता येत नाहीत. नाहीत वापरतायत, ही रियालिटी आहे. मग आता करायचं काय? आता सकाळी मी एका मुलाचं नाव लिहिलं होतं, बनसोडेचं आहे की नाही. या शिफ्टला मात्र समर्थ कुंभार, समर्थ कदम, त्याच्यानंतर बरीचसे माझे ओमराज कोल्हापूरचा स्टुडंट आहे. असे 3-4 चांगली मुलं होती. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, की फिजिक्स टफ जातंय. होय, फिजिक्स टफ जातंय आणि मॅथ्स मध्ये सुद्धा म्हणावा तसा अटेम्प्ट होत नाहीये. पण त्यांना मी अगोदर सांगितलं होतं, की एवढा अटेम्प्ट झाला तर केवढा स्कोर होणार? तुम्हाला सांगितलंय बऱ्याच वेळा, की या सगळ्या ज्या शिफ्ट आहेत ते गेल्या वर्षी सारख्याच आहेत. मग गेल्या वर्षी जर 80 मार्काला 90 पर्सेंटाईल मिळत असतील, तर यावेळेस पण तसंच आहे. तुम्ही 80च्या जेवढे पुढे जाल, ओके, 80 पेक्षा जेवढे जास्त मार्क मिळवाल, इकडे वर जाऊया जास्त मार्कासाठी, तेवढं तुमचं पर्सेंटाईल हायर असणार आहे. मी एक रिझल्ट दाखवलाय तुम्हाला, की 86 ला 93.6 पर्सेंटाईल आहे. म्हणजे ऑलमोस्ट 94 पर्सेंटाईल आहे. मग आता या सिच्युएशनला टॅकल कसं करायचं किंवा यातला उपाय काय? पहिली गोष्ट, तुमचा आज पेपर झालाय. 1-2 दिवस रेस्ट घ्या. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही फिजिक्स आणि मॅथ्सला टार्गेट करा. मॅथ्समध्ये तुमचं काय राहिलं सांगू का? 11th स्टँडर्ड राहिलंय, कबूल करा. की 11चे जे 10 टॉपिक होते ना, कोनिक सेक्शन, सर्कल, स्ट्रेट लाईन, त्यात तुम्ही मागं पडलाय. आता त्याच्यावर फोकस ठेवूया. त्याचबरोबर केमिस्ट्रीकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाहीये बरं का, लक्षात घ्या बाळांनो. केमिस्ट्रीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तिथं 35 आहे ना, तर 40 प्लसचं टार्गेट ठेवा. म्हणजे बघा, सगळेच हे करणार नाहीयेत. तुमच्यासारखी चांगलीच मुलं हे करणार आहेत, लक्षात घ्या. आणि एकंदरीत मी खुश आहे. आता आता समर्थ कुंभार, त्याचा जर स्कोर म्हणायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, की त्याचं केमिस्ट्रीमध्ये मला माहिती आहे क्लोज टू 40 असणार आहे. फिजिक्समध्ये 20 टू 25 स्कोर असणार आहे. मग झालं की इथं 65. पण मॅथ्समध्ये त्याचे 20 ते 25, 25च्या आसपास करेक्टच येणार आहेत. मग 50 जरी स्कोर पकडला तरी 115 होत आहेत. म्हणजे हे 98. चांगले मार्क आहेत पहिल्या आयटमसाठी 98. आणि आता आमचं टार्गेट काय? मग इथं जरा कमी दिसते फिजिक्स. इथं इथं जरा कमी दिसतोय मॅथ्स. मग मॅथ्समध्ये अजून 4-5 प्रश्न बरोबर आले. इथं एक अजून 5-6 प्रश्न बरोबर आले. तर 115 तर 120, 30 कडे जातोय आपण. मग 99 क्रॉस होतोय आपण. मग हे असंच तुम्हाला प्लॅन करायचा आहे. त्याच्यामुळे बाळांनो, सकाळची शिफ्ट सोपी, संध्याकाळची अवघड असं काही नाहीये. डोक्यातून काढून टाका. मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलच्या शिफ्ट आहेत, मान्य करूया आपण. होय, फिजिक्स केमिस्ट्री सोपं आलं तर मॅथ्स अवघड येते. मॅथ्स तुलनेत सोपं वाटलं तर ते फिजिक्स फार अवघड येते. फिजिक्स जमतंय की, पण टाइम मॅनेजमेंट होत नाही. कॉमन प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. मग हे फेस केल्यानंतर आपल्याला काही इश्यू येणार नाहीये, लक्षात घ्या. मग चांगला अभ्यास करा आणि शिफ्ट तुमची जेव्हा कंप्लीट होईल, 1.5 डे ची रेस्ट घ्या. म्हणजे आज शिफ्ट त्या दिवशीची रेस्ट, नेक्स्ट डे रेस्ट, पण त्याच्यानंतर मात्र अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.